महसूल विभागाचा वाळू तस्करांना दणका. कोपरगाव तालुक्यात कारवाईची मोहीम सुरू. गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमदार काळे यांनी गेल्या वर्षापासून कोपरगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या विविध अवैध व्यवसायांवर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने सादर करून व तोंडी तक्रारी करून अवैध व्यवसायांवर आळा घालण्याची मागणी त्यांनी केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी सविस्तर तक्रारी मांडल्यानंतर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या महसूल विभागाकडून नदी पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून संशयित वाहनांवर कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी दंडात्मक कारवाई तसेच वाहन जप्तीची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्यानंतरच कारवाई होत असल्यास प्रशासनाची यंत्रणा नेमकी काय करत होती असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे जड वाहनांची सततची ये-जा सुरू असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अवैध व्यवसायातून सहज पैसा उपलब्ध होत असल्याने काही तरुण वर्ग या प्रवाहाकडे आकर्षित होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून समाज रचनेवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी अवैध व्यवसायांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधून कठोर कारवाईची मागणी केली आहे. आगामी काळात महसूल व पोलीस प्रशासन या कारवायांना कितपत सातत्य ठेवते आणि अवैध वाळू तस्करीवर कायमस्वरूपी आळा बसतो का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ते फार दुरावस्था झालेली. त्यांनी काम करायचं पण ठरवलं होतं, पण कॉलेजनी काही स्ट्रक्चर त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं की काय खर्च काय व्हायचं नाही. बरोबर 1980 लाईफ संपले आम्ही करू का आज रिव्ह्यू केला असं आत्ता मी जर आत्ता आले असेल माझ्या समोर येतात आता काय बोलायचं डायट करावं लागेल. बातमी याची अशी चालू आहे का आमदारांच्या आदेशला केराची टोक प्रशासन नेमकी कोणाचं ऐकू राहिलं काय माहिती. तुमची बातमी कोणाची बातमी? आपली माझी पहिली होती ज्यावेळेस आपण सांगितलं होतं स्वप्नील कोपरे करू आपण खडी वाटते वाळू फक्त तिकडेच राहिले. आता पोलिसांचं पण मदत तुम्हाला झाली, पण मग त्यांनी मदत करायची सुरुवात केली का काय काय बोलले का नाही काय काहीच कळायची. दिली सूचना त्यानंतर आम्ही करतो. रोज म्हणजे मला तर काय तिथले लोक रोज फोन मेसेज करतात. आज इथली वाळू चालू इथं वाळू साठा आहे चालू आहे. तलाठी आले त्यांनी काहीतरी गाड्या काढून दिल्या. ते बरंच आवडतं त्यांचं पण ते जर गावकऱ्यांचे जरी विड्रॉ झाले ना तरी 80-90% करतो. तिथे आपली अडचण तरी आपलं स्ट्रिक्ट आपण तुमची कारवाई करा कोणी असू. मी कारवाई करायला कमी पडत आहे म्हणून हे सगळे विषय उरायचे. ठीक आहे, मी काय म्हणत नाही 24 तास तुम्ही राखू. पण ते ज्यावेळेस तुम्हाला कोणी आता उदाहरण सांगतो. आमच्या ऑफिसमधला माणूस आहे, शिंगणापूर रोडला वाळूची गाडी उभी होती. त्यांनी फोटो काढून टाकला का वाळूची गाडी उभी. आपल्या तहसीलदार मॅडम नाही
त्यांना सांगितलं की तलाट्याला सांगितलं, तलाट्याने निरोप देऊन टाकलं, गाडी काढून गेली. आता काय चाललं, उभी गाडी असेल सुद्धा. आमच्या लोकांना स्ट्रिक्ट करू शकतो. मुळामध्ये माझं काम नाही तुमच्या डिपार्टमेंटचं काम आहे, तुम्ही ते करायला, तुमच्या लोकांनी करायला पाहिजे, तेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. करू आमच्या आपल्याला